5, A having coordinates 2 and 4 and point B having coordinates 5 and 8, then find the equation of the locus of point P such that PA square minus PB square equal to 13. तर इथे आपल्याला दोन पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिलेत, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट, आणि त्यावरून आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचे. PA स्क्वेअर मायनस PB स्क्वेअर इक्वल टू 13. तर इथे आपल्याला PA काढण्यासाठी डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे आणि PB काढण्यासाठी सुद्धा डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे. PA मीन्स व्हॉट? डिस्टन्स बिटवीन पॉइंट P अँड A. डिस्टन्स बिटवीन पॉइंट P अँड A. मग इथे P चे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहित हवे आणि A चे सुद्धा कोऑर्डिनेट्स आपल्याला माहित हवे. तर A चे कोऑर्डिनेट्स आहेत 2 आणि 4 आणि P चे कोऑर्डिनेट्स आपण x आणि y घ्यायचे आहेत. लेट x and y are coordinates of point P and point P is on the required locus. Then PA square minus PB square equal to 13. And coordinates of point A are 2 and 4. X coordinate is 2 and y coordinate is here 4. And coordinate of point B are 5 and 8. 5 is x coordinate and y coordinate is 8. And P is any point on the required locus. The distance formula आपल्याला वापरायचा आहे. Use here distance formula. Now PA means square distance between point P and A equal to square root of. Now take here coordinates of P and point A. X minus 2 square plus y minus 4 square. पण इथे हा PA स्क्वेअर आहे म्हणजे ह्याचा आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे. स्क्वेअरिंग बोथ साइड. Therefore PA square equal to x minus 2 square plus y minus 4 square. ह्या पद्धतीने आपल्याला आता PB पण घ्यायचा आहे. डिस्टन्स PB इक्वल टू x मायनस 5 स्क्वेअर रूट ऑफ x मायनस 5 स्क्वेअर प्लस y मायनस 8 स्क्वेअर and squaring both side. Therefore PB square equal to x minus 5 square plus y minus 8 square. PB square equal to x minus 5 bracket square plus in bracket y minus 8 whole square. Therefore in bracket x minus 2 square plus y minus 4 square minus in bracket x minus 5 square plus y minus 8 square equal to 13. आता ह्या इक्वेशन मध्ये आपण PA स्क्वेअर आणि PB स्क्वेअर ठेवले आणि यांच्यामध्ये सबट्रॅक्शन आहे, वजाबाकी आहे. तर इथे आपण हे सॉल्व करून घेऊ. एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. A minus B square equal to A square minus 2AB plus B square. हा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. x minus 2 square means x square minus 2AB. Here A is x and B is 2. Therefore 4x plus B square means 2 square equal to 4. x square minus 4x plus 4. तर इथे परत प्लस आहे आणि y minus 4 होल स्क्वेअर. परत हाच फॉर्म्युला इथे वापरायचा आहे A minus B square चा. y minus 4 square means y square minus 8y plus 4 square means 16. y square minus 8y plus 16 minus द परत A minus B चा फॉर्म्युला वापरायचा आहे. एक्सपान्शन फॉर्म्युला x minus 5 square means x square minus 10x plus 5 square is 25. And y minus 8 square equal to y square minus 2ab, 2 into y into 8 means 16y and plus b square means 8 square means plus 64. x square minus 10x plus 25 plus y square minus 16y plus 64 equal to 13. आता हे आपण सॉल्व करू. इथे मायनस आहे त्याच्यामुळे सॉल्व करताना आपल्याला हे सगळे टर्म्स जेव्हा आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेतो तेव्हा त्याच्या साइन्स बदलायचे. जे प्लस आहे ते मायनस करायचे, जे मायनस आहे ते
प्लस करायचे. त्याच्या आधी आपण इथे काही सॉल्व्ह होतं का ते बघून घेऊ. ह्या ब्रॅकेटमध्ये आणि ह्या ब्रॅकेटमध्ये सॉल्व्ह काय होतं. इथे 4 आहे, इथे 16 आहे. इथे ऍडिशन 4 प्लस 16 20. तसंच इथे 25 आहे आणि प्लस 64 मीन्स 89. त्याप्रमाणे आपण ते आधी सॉल्व्ह करून घेऊ. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 4x मायनस 8y तर आपण रिअरेंज केलेले आहेत टर्म्स. 4 प्लस 16 मीन्स 20 मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 10x मायनस 16y प्लस 5 प्लस 4 9 2 प्लस 6 8 इक्वल टू 30. Therefore आता सगळे कंसाच्या बाहेर घेऊ आपण. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 4x मायनस 8y प्लस 20 मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस 10x प्लस निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह प्लस 16y निगेटिव्ह पॉझिटिव्ह बिकम निगेटिव्ह. आता ते निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह 1 धरायचं आपल्याला. -1 इंटू 89 पॉझिटिव्ह 89 मीन्स निगेटिव्ह किंवा -89 इक्वल टू 30. आता कोणत्या टर्म्स डिलीट होत आहेत, कट होत आहेत ते बघायचे. इथे एक्स स्क्वेअर इथे मायनस एक्स स्क्वेअर आहे म्हणजे ह्या टर्म कट होतील. एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर कट होतील, डिलीट होतील. आता इथे निगेटिव्ह 4x आणि प्लस 10x आहे म्हणजे 6x येणार आहे आणि निगेटिव्ह 8y प्लस 16y मीन्स प्लस 8y येणार आहे प्लस 20 अँड मायनस 89 म्हणजे 89 मधून 20 आपल्याला मायनस करायचंय आणि निगेटिव्ह साईन द्यायचंय. निगेटिव्ह 69 निगेटिव्ह 4x प्लस 10x मीन्स 6x प्लस 8y अँड 20 मायनस 89 मीन्स मायनस 69 इक्वल टू 30. Therefore 6x plus 8y minus 69 minus 13 equal to 0. 13 ही टर्म आपण एलच्या साईडला घेतली. इथे ही पॉझिटिव्ह आहे पण एलच्या साईडला जेव्हा आपण ती टर्म घेतो तेव्हा साईन बदलायची आहे. इथे आपण पॉझिटिव्हचं निगेटिव्ह केलं, ऋणाचं धन केलेले. आता ह्या इथे मायनस 69 मायनस 13 त्या दोन्हीचे ऍडिशन होणार आहे. साईन निगेटिव्ह येणार आहे. 9 आणि 3 12 9 प्लस 3 12 अँड 6 1 1 8 निगेटिव्ह 82. Now this is the required equation of the locus of point P. पण इथे आपल्याला 6x plus 8y minus 82 equal to 0 ह्याला आपल्याला सिम्प्लिफाय करता येतं, सोपं रूप देता येते. कारण इथे ह्या पूर्ण इक्वेशनला दोन्ही आपण डिवाइड करू शकतो. 6 ला दोन्ही भाग दिल्यावर 3 येणार आहे. 6 भागिले 2 3, 8 भागिले 2 4 आणि 82 भागिले 2 म्हणजे 41. आन्सर 3x plus 4y minus 41 equal to 0. Hence this is the equation of the locus of point P. This is required equation of the locus of point P. तर ते आपण आन्सर लिहिलेलं आहे. हे सुद्धा आन्सर आहे आणि याला आपण सिम्प्लिफाय केले, सोपं रूप देऊन हे आन्सर काढले. तर हे पण आन्सर आहे.